नमस्कार मित्रांनो, आज आपण पोस्टामध्ये फॉर्म भरताना येणाऱ्या आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याचे सोल्युशन्स, त्यानंतर ए टू झेड सुरुवातीपासून येणारे फॉर्म भरताना पासून येणारे प्रॉब्लेम ते पार प्रिंटआउट काढेपर्यंत येणारे प्रॉब्लेम आज आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती घेऊ. तर चला सुरुवात करू. तर पहा, आपण सुरुवातीला फॉर्म भरत असताना आपण मोबाईलवरही भरू शकतो आणि मी कायम मोबाईलवरच भरत असतो. तर असं आहे की सुरुवातीलाच आपल्याला लिंक भेटली हरकत नाही, लिंक भेटना गेली तर सरळ माझी नोकरी या वेबसाईटवर जा. त्या वेबसाईटवर ऑनलाईन अप्लाय तिथून क्लिक करा. सरळ तुम्हाला ती लिंक भेटून जाईल. आपण जर साधं सर्च करत असाल तर आपल्याला गेल्या वर्षीची 2025ची लिंक भेटत असेल, पण माझी नोकरीवर ह्याच्यावर जाऊन, वेबसाईटवर जाऊन तिथून अप्लाय ऑनलाईन केल्यानंतर हे जाहिरात पहा आणि तिथून अप्लाय ऑनलाईन करा. सरळ तुम्हाला नवीन वेबसाईट भेटून जाईल. तिथे गेल्यानंतर सुरुवातीला तुम्ही काय करा की आपला इकोग्निटो ब्राउझर जो क्रोमला असतो किंवा फायरफॉक्सला सर्वांना असतो, ओपेराला असतो, तो ब्राउझर सुरुवातीला तुम्ही ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर माझी नोकरी वेबसाईटवर जा. तिथून ऑनलाईन अप्लायला क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही कॅन्डिडेट लॉग इन आणि रजिस्टर हे दोन्ही तुम्हाला पर्याय दिसतील. इकोग्निटो ब्राउझर वापरल्यामुळं काय होतं तर सहज आपला जो पेजचा टाईम आहे म्हणजे एक्सपायर व्हायचा तो वाढतो आणि आपल्याला नाहक जे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हर्टाईज येतात किंवा आपला जो चलत नाही आहे पेज किंवा इंटरनेटचा त्रास होतो, म्हणजे वीक कनेक्शन दाखवतं, लो दाखवतं, हे सर्व त्या इकोग्निटो ब्राउझरमुळं होत नाही. तर चला मग आपण आता पुढची स्टेप पाहू. जेव्हा आपण सुरुवातीला रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला पासवर्डसुद्धा येऊन जातो. पासवर्ड आल्यानंतर पुन्हा आपण त्याला नवीन सेट करून घ्यायचा. नसेल तर आपल्याला ऑलरेडी सेट न्यू पासवर्ड म्हणून आलेला असतो, तो पासवर्ड आपण घ्यायचा, डबल लॉग इन करायचा. त्यानंतर मग आपला जो बोर्ड आहे सर्कल व्यवस्थित निवडायचं आणि बोर्ड निवडायचं. बोर्ड निवडत असतेवेळी आपल्याला 10वीच्या मार्क मेमोवर आपल्या बोर्डाचं नाव व्यवस्थित दिलेलं असतं, तेच नाव पाहून तिथं बोर्ड सिलेक्ट करा, अन्यथा तुम्हाला परेशानी होऊ शकते. त्यानंतर सर्व फॉर्म भरत असतेवेळी प्रत्येक गाव वेगवेगळे असतात, ह्याची तुम्ही दखल घ्या किंवा एखादी 1-2 वेळेस एकसारखेच सुद्धा असू शकतात गाव. तर त्याला तुम्ही एकालाच क्लिक करा, डबल क्लिक करू नका, कारण तुम्हाला पुन्हा सबमिट करायच्या वेळेस तुम्हाला डबल ग्लिच येतो की हा तुम्ही डबल गाव निवडलेला आहे किंवा पसंतीक्रम डबल निवडलेला आहे. अशा वेळेस पूर्ण कॅन्सल करा आणि त्याच्यानंतर सॉर्ट करून घ्या. डेजिग्नेशनने सॉर्ट करून घ्या किंवा अजून एक मेथड आहे, त्या मेथडनुसार तुम्ही सॉर्ट करून घ्या, म्हणजे हा ग्लिचचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. सर्व भरल्यानंतर फोटो आणि आपली जे साईन आहे ते दिलेल्या याच्यानुसार तुम्ही त्याचे जे 120x360 किंवा 300 पिक्सेलमध्ये फोटो पाहिजे, ते फोटो करण्यासाठी तुम्ही रिसाईज इमेज या वेबसाईटचा तुम्ही व्यवस्थित वापर करून घेऊ शकता. तिथून तुम्ही मोबाईलवर सुद्धा हा फॉर्म आणि हे फोटोसुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही पेमेंटच्या ह्याच्यावर पेमेंटला जेव्हा रिडायरेक्ट होता त्यावेळेस तुम्हाला UPI, QR, खाली डेबिट आणि क्रेडिट कार्ड हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्ही UPI सिलेक्ट करू नका. UPI सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचा ग्लिच प्रॉब्लेम येत आहे, पेमेंट होत नाही आहे. पेमेंटवर सारखं 4-5 वेळेस सारखं चेकिंग असंच दाखवत असते आणि तो जोपर्यंत आपण कॅन्सल करून लॉगआउट होईपर्यंत तो प्रॉब्लेम तसाच दिसत राहतो. त्यामुळं घाबरून जायचं कारण नाही. तो कॅन्सल करून टाकून द्यायचा, डबल अजून लॉग इन करायचं आणि सरळ डेबिट कार्डवर यायचं. डेबिट कार्ड आपलं जे SBIचं असते त्यावरून काही जणांचं पेमेंट होत नाही, दिस कार्ड इज नॉट सपोर्टेड किंवा शॉपिंग सपोर्टेड नाही असं म्हटले जाते. तर त्यांना सांगतो मी की ज्यांचे कार्ड सपोर्ट करत नाहीत त्यांनी बँकेत जाऊन विशिष्ट आपल्या ATMला शॉपिंग किंवा बिझनेस याच्यासाठी त्यांच्याकडून ॲप्रुव्हल घ्यायचं, जेणेकरून आपल्याला पुन्हा भविष्यातसुद्धा आपल्याला असे पेमेंट करता येईल. सुरुवातीला असे ATM वगैरे सर्वांनाच हे OTPने पेमेंट करायचे सर्वांनाच
सहमती बँकेकडून होती, पण आता वाढता फ्रॉड पाहून अशी हे बंद केलेली आहे. आपण स्वतः जाऊन तिथे विनंती किंवा अर्ज केल्यानंतर आपल्याला ही सुविधा बँकवाले चालू करून देतील. किंवा क्रेडिट कार्डसुद्धा आपल्याला क्रेडिट कार्डवरून सुद्धा पेमेंट करता येते. UPI आणि QR सध्या तरी घेत नाही आहे. तुम्ही डेबिट कार्ड किंवा ATMचा वापर करा, पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला प्रिंट आऊट काढण्याचं सुद्धा प्रिंट म्हणून बटन आहे, त्यावर बटनावर क्लिक करा. मग सेव्ह कॉपी यावर जाऊन क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह ॲज PDF असं होईल आणि ड्राईव्हमध्ये हे प्रिंट तुम्ही सेव्ह करून ठेवा. युजर नेम आणि युजर पासवर्ड हे सुद्धा आपल्या ड्राईव्हमध्ये सेव्ह करण्यास विसरू नका. कारण 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर जेव्हा याचा रिझल्ट लागतो तेव्हा आपल्याजवळ आपली युजर ID किंवा पासवर्ड भेटत नाही. त्यामुळे आपण ड्राईव्हमध्ये कधीही सेव्ह करणं चांगलं, कारण ते आपल्या ईमेलशी कनेक्ट असतो. मोबाईल जरी हरवला तरी पुढच्या वेळेस दुसऱ्या मोबाईलमध्ये ईमेल टाकल्यानंतर आपल्याला ईमेल ID आणि पासवर्ड जो काही युजर ID आहे तो भेटून जाईल. धन्यवाद. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल.